आज राज्यामध्ये दररोज राज्यातल्या शेतकऱ्यांची 25 कोटी रुपयांची लूट दुधामध्ये होते आहे। ऊसाच्या FRPच्या संदर्भात अत्यंत गंभीर प्रश्न आहे। राज्यातील गाळप संपून 2 महिने झालेले आहेत, मात्र शेतकऱ्यांना FRPचे पैसे अजूनही आलेले नाहीत। 62 कारखान्यांकडून 702 कोटी FRP थकीत आहे। या संदर्भात शेतकरी नेते विठ्ठल पवार आपल्याबरोबर आहेत। 62 कारखान्यांकडून ही थकीत रक्कम आहे। वेळोवेळी शेतकऱ्यांना आंदोलन करायला लागतं, 2 महिने झाले अजूनही पैसे भेटले। अत्यंत गंभीर विषय आहे की गेल्या 4.5-5 वर्षांपासून साततची थकबाकी आहे। आताची 702 कोटी रुपये जी आहे हे फक्त कागदोपत्री आहे। ॲक्च्युली 2,500 कोटी रुपयाच्या थकबाकीवर 15% व्याज द्यायला पाहिजे। याला साखर आयुक्तालयातले अधिकारी आणि साखर सम्राट जबाबदार आहे। सरकारचं अजूनही निवडणुकीच्या पासून लक्ष दूर गेलेलं नाही, अजूनही ते निवडणुकीतच आहे। आज मी माननीय केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार साहेब यांची या ठिकाणी भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या। संघटनेच्या वतीनं 16 जूनला राष्ट्रीय कार्यक्रम दिल्ली येथे होणार आहे, त्याचं निमंत्रण देण्यासाठी मी आज या ठिकाणी आलो होतो। मी त्यांना शेतकऱ्यांच्या ऊसाच्या FRPच्या संदर्भात अत्यंत गंभीर प्रश्न आहे। राज्य आणि केंद्र सरकारने हजारो कोटी रुपयांची मदत करून देखील साखर कारखाने पैसे देत नाहीत। साखर आयुक्तालयातल्या अधिकाऱ्यांना कधीतरी शेतकरी गोड का लागतो? आज 702 कोटी रुपयांची थकबाकी असताना साखर आयुक्तालयाला शेतकरी गोड का वाटत नाही? त्यांचं लक्ष साखर कारखान्यावरती नाही। कारखाने कोणाचे? हे सर्व कारखाने हे राज्यकर्त्यांचे आहेत, राज्य सरकारमध्ये असणाऱ्या आमदार खासदार मंत्र्यांचे आहेत। हे तर आहेच आहे, परंतु ऊसाच्या FRPच्या सोबतच आम्ही दुधाला बेस रेट मागितलेला आहे। आज राज्यामध्ये दररोज राज्यातल्या शेतकऱ्यांची 25 कोटी रुपयांची लूट दुधामध्ये होते आहे। ही गंभीर प्रश्न आज आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन साहेबांकडे मागणी केलेली आहे। आमचा कुठलाही सरकारच्या विरोधात रोष नाही, मात्र सरकार आज खरीपाच्या पिकांच्या याच्यावरती आलेला असताना देखील सरकार नादात आहे। सरकारने जागं व्हावं। FRP कधी? FRP जर आम्ही त्यांना डेडलाईन दिलेली आहे 1 तारखेची, जर त्याच्या आत दिली नाही तर आम्ही साखर कारखान्याला यावर्षी गाळप हंगाम परवाने देऊ नये। पहिली गोष्ट, पाठीमागचे दंड वसूल करावेत आणि शेतकऱ्याची सगळी FRP दिल्याशिवाय एकाही कारखान्याला गाळप परवाना देऊ नये। 15% व्याजासहित FRP द्यावी, अन्यथा संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। नक्की आंदोलनाचा इशारा जो आहे तो विठ्ठल पवार यांच्या शेतकरी संघटनेने दिलाय। कॅमेरामन आदर्श कटकेसह सागर आवड, साम TV। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।